नींद उड़ाने के लिए सुबह की चाय बहुत ज़रूरी है। हा मोमेंट कधी विसरू शकत नाही। पोरं पण लाईक वाढते, हे बघा फेम वाढवणारी लोक। आपला ड्रायव्हिंग पार्टनर आकाश, सुनील भाई, पवन आणि आपली बाकीची मित्र लोक। व्हाट्स अप? चाय बिस्किट ले लो, बिस्किट चाय बिस्किट खाओ। मस्त मॅगी बनवणार हे मला एक पाहिजे हा भेंडी, मला काही माहित नाही। तू बघ काय 2 मॅग्या आणल्यात फक्त त्याने। अरे हा सुसाट चालवतो, हा सुसाट चालवणारा। अग अग जयू चल फिरायला जाऊ, जाऊन चल राणीचा बाग बघू, जाऊन चल राणीचा बाग बघू। So everyone, it's your boy JTZ and welcome back to the another new vlog. So आफ्टर अ लॉन्ग टाइम इस YouTube की स्क्रीन पर आकर बहुत ही मज़ा आ रहा है। ये व्लॉग हमारे लिए न्यू क्यों होने वाला है, बिकॉज 2 वीक्स पहले ही मुझे आकाश ने बोला था कि हम जाने वाले हैं एक वाटरफॉल एक्सप्लोर करने। इस मानसून तो बोल ही नहीं सकते, बट यार ये रेनी सीज़न अपने रंग रूप दिखाना चालू कर दिया इसने। इंस्टाग्राम की रील्स पर, इंस्टाग्राम के फीड पोस्ट पर एंड यूट्यूब की शॉर्ट्स वीडियो पर ये जो वाटरफॉल ना बहुत ही वायरल चल रहा है। सो द वाटरफॉल इज़ कालमांडवी वाटरफॉल। इस कालमांडवी वाटरफॉल मतलब जहाँ पे बेस है, तो ये पालघर जिला जहाँ पे आता है। सो हमारे यहाँ पे मीन्स विरार से थोड़ा हमें नज़दीक पड़ता है, ये जो पालघर डिस्ट्रिक्ट है। सो वहाँ पे ये बेस्ड है एक गांव में। तो हम जाएंगे, एक्सप्लोर करेंगे एंड आज का क्या हमारा शेड्यूल रहता है सब पता चलने वाला है। मुझे पवन यहाँ पे अभी पिक करने आ रहा है। सो मैंने उसे कॉल कर दिया था थोड़े टाइम पहले ही। अभी पवन आएगा, मुझे पिक करेगा, देन वी विल स्टार्ट अ जर्नी टू दी वाटरफॉल। आगे का ब्लॉग कंटिन्यू करते हैं। हा आपला ड्रायव्हिंग पार्टनर आकाश, सुनील भाई, पवन आणि आपली बाकीची मित्र लोक। व्हाट्स अप? सो इकडून आता आम्ही लोक जाणार आहे हे साईडनी। ओके, तर आता 2 तास ट्रॅव्हल करण्यानंतर आता सगळे चालले त्या ठिकाणी आता पाठी। सो लेट्स गो, बघूया त्या साईडला जाऊन। लेट्स गो। हा मोमेंट कधी विसरू शकत नाही। पोरं पण लाईक वाढते, हे बघा फेम वाढवणारी लोक। करो भाई, नाश्ता करो। करा काय मिसळ पाव करा। तुम्ही पवन कुठे आहे? इकडे बसलेत ते आणि इकडे बसलेत ते वेगळे। करा भाई, खावा, एन्जॉय। फायनली भाई पोहोचले आपल्या डेस्टिनेशन वर। अडीच तासाचा आमचा हा रूट, म्हणजे लिटरली फर्स्ट टाइम सगळे ट्रॅव्हलिंग करतायत ना, तर कोणालाही माहिती नव्हतं की बाय मॅप म्हणजे मध्ये आम्ही लोक रस्ता नेमकं विसरलेलोच। पण आम्ही आता सगळी टीम तुम्ही पाठी बघू शकता, सगळे आता म्हणजे प्रॉपरली आले आहेत, म्हणजे प्रॉपर एकदम लोकेशनवरती। तर आता बघूया, आता वरती जाऊया। ओरिजिनल ब्लॉगची मजा तर भाई आज घेतोय। काय बोलतो? बरोबर भाई, बरोबर ना, एक नंबर ब्लॉग चांगला आला पाहिजे। डर के आगे जीते माउंटेन ड्यू। 2 शब्द। कसं वाटलं मग 2.5 तासाचा प्रवास करून? मग तुम्हाला काय सीन? खूप अशी मजा आली, ॲडव्हेंचर असं फील पण झाला आम्हाला। ओके, बाईक चालवून। तेच नेमकं मध्ये आपण रस्ता पण विसरलो। नवीन मंडळी सुद्धा आमच्या सोबत आल्यामुळे थोडं त्यांच्यासोबत आम्हाला चेंजेस जाणवला थोडा। आणि पावसाची वाट बघतोय आम्ही, पण पाऊस काय येत नाही। पावसाला रेनकोट घेऊन आले, पण आमचा पोपट झालेला आहे वरती। ऍक्च्युली आमचा एक मित्र आहे, पण तो कॉल नाही उचलत, म्हणून आम्हाला पर्यटनाचे पैसे द्यावे लागलेले आहेत। जाधव आहे त्याचा मित्र आहे, पण कॉल नाही उचलत। 200 रुपयाला तो जॉकेट 1.5 तास झाला, कॉल नाही उचलत। आणि दर ट्रिपला त्याचे मित्र कॉल नाही उचलत, फेमस डायलॉग आहे। आणि आम्ही रस्ता विसरलेलो, पण आमचा पवन जाधव आहेत ना,
त्यांनी रस्ता दाखवण्यात आम्हाला मदत केली. चांगला वाटलं. जव्हारचा टीचर, जव्हारचा टीचर. चला. सो प्रॉपरली हम 20 मिनट्स ऊपर आने के बाद वहाँ से यहाँ पे मीन्स 20 रुपीज़ लेते हैं कार एंड बाइक पार्किंग के लिए. सो जैसे ही आप वहाँ से ऊपर आओगे, वहाँ से वो जो मेन स्पॉट है वहाँ से, सो वहाँ से कुछ आई थिंक 20 रुपीज़ लेते हैं बाइक पार्किंग का. एंड अपने कोई भी मतलब जितने भी व्हीकल्स रहेंगे उसके कार पार्किंग का मतलब यहाँ से पे आउट करना पड़ता है. नेक्स्ट 20 रुपीज़ के यहाँ से रन करके आएंगे ना. सो वैसे काय मग काय सीन मध्ये काय. अरे मला काय माहीतच नाही पडला. भेंडी मोटो ब्लॉक करतोय की धबधबाचा ब्लॉक करतोय रे, काय सीन. काय भाई मला काय कळत नाही. इकडे फुल ड्रिफ्ट झालाय. ताण मिटली का रे. हो मिटली, ताण मिटली. लय ताण लागलेली. काय केवढा कमी करू. हे लोक इकडे बोलवतात. काय सांगा रे काय सीन. हे काय काय लेके आए दिखाय. एक रेनकोट, पतीला माचो, काय राधा सोबा की काय. काढ एक काढ. काय आईला चायचे ग्लास, मॅगी आणले आहे. 10-11 माणसं एक देणार ना. तो एक देणार आहे ना. हा टोमॅटो पास्ता. याची रेसिपी आहे ना, ही तुम्हाला मी तिकडे गेल्यावरती सांगेल. ओके. अच्छा. आणि दुसरं काय. दुसरं मॅगी आहे. अच्छा. हे सर्व मला लागतं ना, मी सोबतच घेऊन फिरतो. ओके. नेमकं काय होतंय. दुकान होती की काय होती. दुकान आहे माझ्याकडे. ओके. नशीब दुसरी पॅकेट भेटली ना तुम्हाला, कारण की मी काढून ठेवलेलं. आणि कुठे आहे ही ग्लास आहेत. ओके. आणि दुसरी गोष्ट, हे पकड जरा पाणी. आणि हे बघा, हे आपण सोय केलेली आहे सर्व. अच्छा. याच्यामध्ये तुम्हाला सर्व गॅस शेगडी वगैरे भेटेल. एक नंबर. आणि दुसरी गोष्ट, हाच खराच मॅन वर्सेस वाईल्ड आहे भाई. हाच खरा मॅन वर्सेस. ओके. हॅकर करून आहे. हॅकर थोडं यूज केलेला आहे मी. गॅस. ठीक आहे. हॅकर. गरम पाणी वगैरे मला जरा आवडत नाही ना थंड पाणी, म्हणून मी गरम पाणी करण्यासाठी. तो बेअर ग्रिल्स होता आणि हा अमोर ग्रिल्स. ओके. ओरिजिनल मॅन वर्सेस वाईल्ड आहे असं वाटतंय. अंडरवेअर आहे मागची. हेल्मेटाची जबाबदारी स्वतःची राहील. ओके. ये मेरा हेलमेट है, देख सकते हो आप. ये मेरा हेलमेट है. ये मेरे को बचाता है ऍक्सिडेंट से. कंपनीचा मला पण घेऊन द्या रे यो हेल्मेट. आता गाडी चालवताना हेच घेणार आहे मी. आता जुगाड करतोय आम्ही, देशी जुगाड हेल्मेटचा. देशी. इंडिया इज फॉर नॉट बिगिनर्स. काय करणार काय रे आपण. काय ओ टेक्नॉलॉजी कडक. और ये हमारा हेलमेट कैसा लगा. हेल्मेटाची जबाबदारी तुमची आहे बाई. ऍक्च्युली वाघ आहे ना, वाघ हा तो आम्हाला सुट्टा करायचा. अच्छा. कारण त्याला बांधलाय ना, 1-1.5 तास झाला त्याला बांधलाय. त्याला पूर्ण निसर्गाची हवा द्यायची आहे आम्हाला. त्या वाघाला वाघ आहे. तो खूप प्रमाणामध्ये चावायला सुद्धा येतो. आणि तो पौर्णिमाचा बोलतो. पौर्णिमाचा चंद्र आहे ना, त्या दिवशी निघतो तो रात्री. ओके. पण आता कसं आपण दिवसा आलोय ना, तर दिवसा सुद्धा निघणार तो. जंगलात निसर्गरम्यामध्ये निघणार तो. थोडं हे दे ना, ब्राईटनेस दे ना. काय रे तुला ऑटो फोकस करून ठेव. काय घे चल. जास्त फोकस आमच्यावरती. घे मारलाय. तर एक असतो जयू आणि गोष्ट. तर तो त्याचं एक काय बोलतात त्याला, त्याचं एक सॉन्ग आहे. आकाश आणि मी चांगल्या पद्धतीने त्याचं नवीन कंपोज मारलाय काय. शकतो. तर स्टार्ट करूया आपण. चला 1 2 3 स्टार्ट. अग जयू चल फिरायला जाऊ. अग जयू चल फिरायला जाऊन चल राणीचा बाग बघू. चल राणीचा बाग बघू. राणीचे बागन आता जो उल्लेख केला होता ना आम्ही ज्या वाघाचा, तोच वाघ आता इकडे दिसणार आहे आपल्याला थोड्याच वेळा. आणि ह्या वाघाचं हेच गाणं आम्ही त्या वाघाबद्दल
बोललेलो जे आम्ही उल्लेख केला ना, हा बघा तो बघा तिकडे वाघ कोणीतरी काढलाय बघा. तर थोडं पुढे चालल्यानंतर इकडे एक आहे ना आपल्याला जंगल लागतो. ओके, त्या जंगलच्या ह्याप्रमाणे म्हणजे रस्ता जातो इकडनं. सो ह्या रस्ता म्हणजे फॉलो करता 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 आपण धबधबाकडे आपण पोचू शकतो. तर हा रस्ता आहे, कच्चा रस्ता म्हणजे वरतून आपण निघाली की इकडनं निघतो. क्या द मेन नेचर ऑफ द सीन देख सकते. आम्ही याच्यात मस्त मॅगी बनवणार. हे मला एक पाहिजे हा भेंडी, मला काय माहित नाही. तू बघ काय 2 मॅग्या आणल्यात फक्त त्यांनी. पहिली उडी ह्या माणसाची. एका टायमाला 80 फीट आहे आणि दुसऱ्याकडे 25 आहे ना रे पवन. एक 25, एक 15 आणि एक 80. इकडे नक्कीच उडी मारणार आहे. फायनली चालता चालता आम्ही आता पोचले तिकडे. आपण पोहोचले आता. आले 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 सगळेच आले. काही नका आले, काही नका नाही, आरामात उतरायचे. मरणार आहेत आता प्रॉपर. आता खाली जाऊन आता मेन व्ह्यू पॉइंट बघायचा बस, अजून काय नाही. सेफ्टी काका 100% ओके आहे, बराबर की नाही? बराबर. तुमचं काम तुम्ही प्रॉपर करतायत, एक नंबर. फक्त इकडे चढायला भेंडी वाट लागली आमची. गावातला उडी मारली म्हणजे तो गावातला. इकडे शिड्या आहे काय रे? तुमच्या काय 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 एकाने उडी मारली म्हटलं तो गावातला आहे. आपण उडी मारली तर आपल्या तंगड्या गल्यात येतील. मग थोडं सावकाश गल्यात काय डायरेक्ट पडतील आतमध्ये घुसले. पण मॅन वर्सेस वाईल्ड नाही, मॅन वर्सेस वाईल्ड. वांगड्या चला. ही जागा सध्या आता प्रोसेसिंग मध्ये आहे. म्हणजे प्रॉपर जर मान्सून चालू झाला तर इकडचा सीन बघायला मजा येणार. बट ही जी जागा आहे ना, हा माणूस आधी उडी मारणार आहे का 80 फीट वर ना? येस 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 डेफिनेटली. पहिली उडी ही माझीच असणार आहे. ह्याची 25 आणि ह्याची 25 फीट. माझी सेकंड उडी. माझी 50 फीट. बापरे, अरे 50 फीटचा आहेच नाही. अबँड केलाय ते तिकडे. चलो चलो सगळ्या बोले कू कू. सुनील, आकाश आणि पवन हे सगळे आता एकत्र उडी मारणार आहेत. तर बघूया आता पहिली कोणाची बारी. सुनीता मार. कडक. आकाश आकाश गो. जा जा लवकर. मार मार. पवन लवकर घुस. पकड 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 पकड. आता माझी गाडी. त्याला बोलतात असली मजा. हे लाईव्ह जॅकेट वाले काका 100 रुपयाला 1 तास आणि 200 रुपयाला म्हणजे अनलिमिटेड. म्हणजे जोपर्यंत तुमचं म्हणजे इकडे आपलं 5 वाजेपर्यंत चालू असते, जोपर्यंत म्हणजे आपलं संपत नाही तोपर्यंत. आता काकाने आता हे सगळे लाईव्ह जॅकेट इकडून आणले आहेत. आकाशने घेतला का तू? याला पवायला येत नाही. याला फुल मजा. तुफान तुफान आलाय तुफान. हे चला 80 फीट वरती. दादा ह्याला दे. जॅकेट घे. फक्त बारी आहे ह्याची. दिस इज द 80 फीट. ते हा 80 फीट मध्ये आता आपल्याला उडी मारायची. ऍक्च्युली आता आकाश इकडे ते काहीतरी जॅकेट घेत होता, तर पवननी त्या साईडने उडी मारली. तर आता त्या साईडला आम्ही आता ट्राय करतोय. पवन तिकडून आता वरती येतोय. सो लेट्स सी. नक्की आता ट्राय करायचं आहे 80 फीट वरती उडी मारायचं. लेट्स गो. जेवढं तुम्ही विचार करतात वरतून उडी मारायचं तेवढं सोपं नाहीये बाबा. हा माणूस हव्यात लटकलेला अर्धा. सांग रे
काय नाही विमानात होता की नाही वरती विमानात पडल्यासारखं झाला अनुभव. पॅराशूट वाटत होतं की खाली येतोय म्हणजे खाली आल्यावर कळलं की एअर डायव्हिंग वरतून फक्त पॅराशूट नाही उघडला कोणाचा. और क्या बोलते चांगल्या बोले दाखव झाला बघ 80 फीटचा कमाल बघ. कसा होता आता 80 फीट सांग. 80 फीट एक नंबर अनुभव. हव्याला लटकला की नाही. परत नाही जायचं बाई परत नाही मारायची 80 फूट वर. अर्धा तर बाबा इकडे हव्यामध्ये चढकलो डायरेक्ट पडला की मेला समजला. कॅमेऱ्यामध्ये छोटे दिसत असेल पण तू 80 फीट हे खूप वरती आहे. तिथे तुम्हाला माणूस सुद्धा दिसेल असेल. 80 फूट म्हणजे दिसायला असं सोपं वाटतं पण खूप उंच आहे. पण आम्ही 100 मध्ये डेअर कम्प्लीट करायचा होता. आम्हाला डेअर कम्प्लीट करायचं होतं. एकाने डेअर दिलं की तुम्ही मारू नाही शकत आणि ते आम्ही करून दाखवलं ते सक्सेस. सो ह्या ठिकाणी आपली आजची मजा पूर्ण झाली लिटरली. आता सगळे आम्ही चालले मॅगी बनवायला. कोण आहे शेफ कोण आहे शेफ पुढे कोण आहे. चाय कोण बनवणार आहे काय नाही चाय कोण बनवणार आहे. मी चहा बनवणार आहे. आणि मॅगी ह्यांना चहाच्या जागी मी मातीच्या जागी यांना काय बोलतो सॉरी आपले चहा पावडरच्या जागी माती टाकून बनवणार आहे आणि मॅगी मी बनवणार आहे. काय यो अरे भाई आपल्या पण याचा काय मग शेफ काय करणार आहे. चष्मा दे. एक मिनिट लवकर लाखाचे 12,000 करू नका. बघा शूज कशी बांधायचे मी तुम्हाला ट्युटोरियल दाखवतो. हे असं खेचायचं 2 नाड्या आहेत ना अशा टाईट. ओके तिकडचा नजारा दाखवा ना त्यांना प्रेक्षकांना तिकडचा नजारा. तर फायनली आजची मजा लिटरली खूप ऑसम होती. सगळ्यांनी खूप मजे केले खूप धमाल मस्ती केली. अँड आता बाकीच्या जे गाड्या आहेत आता ते सगळे गेलेत पुढे. अँड आता आमची गाडी आता इकडे बिकॉज मला चेंज करायचं होतं त्यासाठी मी थोडं इकडे रेस्ट करत होतो. आता बाकीचे पुढे गेलेत. सो होप यू गाईज यू हॅव एन्जॉय माय दिस व्हिडिओ. सो डोंट फॉरगेट टू लाईक सबस्क्राईब अँड शेअर दिस माय चॅनल. तर असेच आता आपले ॲडव्हेंचरस व्लॉग खूप येणार. आता खूपच बोलायला शब्द माझ्याकडे कमी पडत आहेत बिकॉज आता एक्साइटमेंटमध्ये एवढा पागल म्हणजे गुंत झालेलो तर म्हणजे समजतच नाही की काय बोलू तुमच्या पुढे. सो असं सपोर्ट करा. असेच आपले खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ येतील. टिल देन स्टे सेक्सी विथ JT रिमिक्स.